वेलकम टू अखिल मोरे व्हिलॉग. तर मित्रांनो, आज संडे होता, तर त्या सर्वात आधी स्वामी समर्थ नगरमधील अंधेरी वेस्ट मुंबईमध्ये असणारं हे छान आणि सुंदर मंदिर या ठिकाणी भेट दिली. मग तिथून मस्त बस पकडली, अंधेरीला गेलो आणि अंधेरीवरनं डायरेक्ट मरीन लाईनला. पोहोचता पोहोचता जणू काय दुपार झाली होती. ऊन डोक्यावर आलं होतं. तर मग काय, असं कडाक्याच्या उन्हात मी थोड्या वेळ त्या ठिकाणी फिरलो. मग त्या ठिकाणाहून मी निघालो पंडित जवाहरलाल नेहरू तारांगण या ठिकाणी. तर रविवार असल्यामुळे इथे भली मोठी लाईन, पण नेमकाच मी 1 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो. तर हे आहेत महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ. गॅलिलिओ हे एक इटालियन खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ म्हणून होते. त्यांना आधुनिक विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी अपवर्तक दुर्बिणीचा वापर करून महत्त्वाचे खगोलीय शोध लावले. तर या ठिकाणी स्काय थिएटर सुरू होण्यापूर्वी थोडीशी माहिती दिली जाते. इथे मी तुम्हाला सूर्यमालेबद्दल आणि रात्रीच्या आकाशामध्ये थोडी माहिती. दुसरा भाग वरती आकाशगृहामध्ये असतो, जिथे तुमचा स्काय शो सुरू होईल. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही सूचना. नेहरू तारांगणमध्ये दाखवलेली अवकाश चित्रगृहे, स्काय थिएटर्स अतिशय लोकप्रिय आहेत. आता स्काय थिएटर म्हणजे काय? तर स्काय थिएटर ही घुमटच्या आकाराचे थिएटर आहे, जे नक्षत्र आणि ग्रहांची माहिती दर्शवते. कार्टून, पेंटेज, कम्प्युटर ॲनिमेशन, व्हिडिओ क्लिपिंग आणि स्पेशल इफेक्ट यांसारख्या व्हिज्युअल स्काय थिएटर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग काय, आता वेळ आली होती शो बघण्याची. मग आम्ही स्काय थिएटरच्या दिशेने निघालो. मुंबईतील नेहरू तारांगण हे मनोरंजन आणि शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथे मुलांना तारे, ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहीर करतात हे पाहता येते. ग्रह ताऱ्यांची माहिती देणारी पोस्टर फिल्म आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. चालत असताना आपण एक एक ग्रह जणू काय डोळ्यासमोरून चाललाय असं दिसू लागतं. या ठिकाणी आपल्याला ग्रह अशा पद्धतीने बघायला मिळतील की त्यांची साईज ही कमी पासून जास्तपर्यंत असणारी. विविध पद्धतींचे सॅटेलाईट मॉडेलही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. हा आहे एक अवकाशात सोडलेला उपग्रह आणि त्याचं हे मॉडेल म्हणजेच सॅटेलाईट. लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. याची निर्मिती फार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली. याविषयी माहिती देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. चला मग आता निघूया स्काय थिएटर जवळ. तुमच्या तिकीट क्रमांकानुसार तुम्ही या ठिकाणी आपापल्या खुर्चीवर बसू शकता. असं हे घुमट आकाराचं असलेलं थिएटर. जसं काय तुम्ही आता पृथ्वीच्या बाहेरच जाणार आहे असा जणू काय आपल्याला आभास देऊन जाणारं असं हे स्काय थिएटर. प्रत्येक ग्रहांची, ताऱ्यांची माहिती देणारं असं हे नक्कीच आपापल्या मुलांनाही या ठिकाणी घेऊन या व दाखवा. शो बघितला, आता झालेला आहे जवळजवळ 1.5 तास शो झाला. तर निघालो. तर नेहरू तारांगण, लोटस कॉलनी, वरळी, मुंबई या ठिकाणी आहे.
अनेक ग्रहताऱ्यांची माहिती देणारं हे तारांगण या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या. शो संपल्यानंतर आता मला पुन्हा माझ्या परतीच्या प्रवासासाठी निघायचं होतं, पण जाता जाता म्हटलं आज आणि रविवार असल्यामुळे आपण जुहू चौपाटीला तर नक्कीच भेट द्यावी. छान अशी सुंदर संध्याकाळ जणू काय होतच होती. पण जुहू चौपाटी जवळच असणारा एक महानायकाचं घर ते म्हणजे अमिताभ बच्चन. तर आता अमिताभ बच्चन यांचा बंगला बघण्यासाठी मी जुहू चौपाटीला आलो आणि संडेचे आज ते भेटतात. तर बघू शकता गर्दी. लास्ट टाइम आया था ना, हाँ तुम्हारे लिए आएंगे, लास्ट टाइम खड़ा था पाठीमागे अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे आणि आता आपण जस्ट त्यांना विजिट दिली आणि आपल्याला त्यांनी निमंत्रण बघू दिलं. सो कसं वाटलं मित्रांनो नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते नक्कीच सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.